क्रिकेट का खुमार जहां एक तरफ फैंस के लिए चढ़कर बोल रहा है, वहीं दूसरी ओर सट्टेबाज भी सक्रिय हो गया है। नागपुर में क्राइम ब्रांच के यूनिट 2 ने एक बड़ी कार्रवाई करते हुए चेन्नई बनाम दिल्ली आईपीएल मैच के दौरान चल रहे ऑनलाइन सट्टेबाजी के रैकेट का भंडाफोड़ किया है। यह कार्रवाई नागपुर शहर के प्रताप नगर थाना क्षेत्र में स्थित सिद्धांत सक्षम अपार्टमेंट आईटी पार्क में की गई। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि यहां से बड़े पैमाने पर ऑनलाइन जुआ और सट्टेबाजी का खेल चलाया जा रहा है। पुलिस ने छापामार कार्रवाई कर 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। पकड़े गए आरोपी अमन परमानंद पाठक मानकापुर निवासी, आकाश जयंती गोहिल भाईंदर मुंबई निवासी, श्रेयस सप्तऋषि लांजवार जरीपटका निवासी और मुशीर अहमद मतीन अहमद पाचपौली निवासी बताया जा रहा है, जबकि एसके नाम का एक अन्य आरोपी फिलहाल फरार है। पुलिस इस कार्रवाई के दौरान मौके से भारी मात्रा में इलेक्ट्रॉनिक्स उपकरण और दस्तावेज बरामद किए हैं। जब्त किए गए सामान की कुल कीमत करीब 3,92,000 रुपए बताई जा रही है। पुलिस जांच में यह खुलासा हुआ है कि ये आरोपी न केवल सट्टा लगा रहे थे, बल्कि फर्जी बैंक खातों का उपयोग कर अपनी पहचान छिपा रहे थे। अवैध गेमिंग लिंक्स के जरिए यूजर आईडी और पासवर्ड बांटकर लोगों से पैसा वसूल कर रहे थे और सरकार को टैक्स का चूना लगा रहे थे। फिलहाल पुलिस आगे की जांच कर रही है। पोलीस ठाणे राणा प्रताप नगर हद्दीमध्ये आयटी पार्कच्या मागील भागामध्ये एका अपार्टमेंटमध्ये काही क्रिकेट सट्ट्याचं काम होतं आहे अशी गोपनीय माहिती आमच्या युनिट 2 पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना प्राप्त होती। त्या अनुषंगाने आम्ही सापळा लावला तिथे आणि जी प्राप्त माहिती होती ती खरी मिळून आली आणि त्याप्रमाणे रेड कारवाई करण्यात आलेली आहे। सदर फ्लॅटमध्ये एकूण 4 आरोपी हे ऑनलाइन क्रिकेट बेटिंग सट्ट्याचं काम करताना मिळून आले। त्यांची नावे अमन परमानंद पाठक, आकाश जयंती गोहिल, श्रेयस सप्तऋषि लांजवार, मुशीर अहमद मतीन अहमद अशी होती, ज्यांच्या ताब्यातनं एकूण 12 मोबाईल आणि विविध बँक अकाउंट जे क्रिकेट सट्टा बेटिंगच्या कामी बनवण्यात आले होते अशा विविध 12 लोकांचे बँक अकाउंट पासबुक जप्त करण्यात आलेले आहेत। आणि जेव्हा येथील मुख्य आरोपी अमन पाठक याच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यांनी माहिती दिली की सदरचा क्रिकेट सट्टा बेटिंग करता लागणारे आयडी पासवर्ड हा त्याची ओळख एका व्यक्ती नामे SK याच्यासोबत झाली होती, जी ओळख त्याची टेलिग्राम ॲपवरनं झाली होती। टेलिग्रामवरनं ओळख झाल्याच्या नंतर त्या लोकांनी व्हॉट्सॲप मेसेजिंगद्वारे एकमेकांची इन्फॉर्मेशन एकमेकांसोबत शेअर केली आणि त्यावरनंच त्याला आयडी पासवर्ड आणि सगळ्या इतर ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या मिळत होत्या आणि त्यांनी हा व्यवसाय क्रिकेट सट्टा बेटिंगचा वाढवला होता। सदरील SK नावाच्या व्यक्तीकडनं जी अवैध लिंक आणि आयडी त्यांनी ह्या सट्टा करता घेतलेली होती त्या लिंकवरनंच तो इतर अधिक अवैध आयडी पासवर्ड बनवून ग्राहकांना देत होता आणि अनधिकृतपणे शासनाच्या विनापरवानगीने अशा पद्धतीने अवैध हा क्रिकेट सट्ट्याचा व्यवसाय करून तो शासनाचा कर बुडवून आणि शासनाची फसवणूक करत होता, म्हणून ही सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाईमध्ये आमच्या क्राइम ब्रांच युनिट 2 पथकाचे API श्री गजानन सांभारी, त्यांच्यासोबत हेड कॉन्स्टेबल श्री महेंद्र सडमाके, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल त्याच्यानंतर आमचे API दुसरे ज्यांनी नंतरच्या पुढील कारवाईमध्ये आम्हाला मदत केली होती ती सचिन मत्ते, या सर्व पथकांनी ही सदरची कारवाई केलेली आहे। सदरची संपूर्ण कारवाई आम्ही माननीय वरिष्ठ अधिकारी डॉक्टर रवींद्र कुमार संगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, माननीय नवीनचंद्र रेड्डी सर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, माननीय वसंतराव परदेशी सर, अप्पर पोलीस आयुक्त नागपूर शहर, माननीय DCP राहुल माखणीकर सर, माननीय ACP अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे।